नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी एड ॲडमिशन 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, आपली वेबसाईट cetcell.mahacity.org ही वेबसाईट कशा प्रकारे आपल्याला ऑपरेट करायची आहे, ज्यावरती आपला CETचा म्हणजेच बी एड CETचा रिझल्ट लागेल। तसेच आपल्या आवारातील, आपल्या जिल्ह्यातील, आपल्या विद्यापीठातील, आपल्या विभागातील कॉलेजेस आपल्याला कसे सर्च करता येतील। तसेच विद्यार्थी मित्रों, आपला जो कॅप राऊंड आहे 2024-25 तो कशा प्रकारे ऑपरेट होतो याही बाबी आपल्याला आज या व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही। तर चला विद्यार्थी मित्रों, जाऊया आपल्या CETcellच्या वेबसाईटवरती, जेथे आपण सर्व अपडेट्स चेक करतो। विद्यार्थी मित्रों, सर्च बारमध्ये आपण CETcell असं टाईप केलं आहे, त्याला आपण आता सर्च करूया। सर्च केल्यानंतर आपण एका होमपेजवरती पोहोचतो, जेथे आपल्याला cetcell.mahacity.org ही आपली वेबसाईट पाहायला मिळते, जेथे विद्यार्थी मित्रों आपण पुढचे अपडेट्स चेक करू शकतो। विद्यार्थी मित्रों, येथे आल्यानंतर आपल्याला CETcell याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच आपण परत एका होमपेजवरती पोहोचतो, जेथे आपल्याला पुढील पेज पाहायला मिळतं। यामध्ये विद्यार्थी मित्रों आपल्याला एक अनाउन्समेंट अशा प्रकारची टॅब इथं दिसते, जिथे आपल्याला महाराष्ट्र एंट्रन्स टेस्ट जी आहे विद्यार्थी मित्रों, जी की मेडिकल एंट्रन्स टेस्ट जिला आपण म्हणतो, इंजिनिअरिंग एंट्रन्स टेस्ट म्हणतो, त्याबद्दलचा अपडेट आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। तर विद्यार्थी मित्रों आपण वरती स्क्रॉल करूया। येथे आपल्याला 3 आडवे बार दिसत आहेत, त्या बारला आपल्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच आपण एका पेजवरती पोहोचतो, तेथे आपण पाहू शकता होम, अबाउट अस, CETs, कॅप राऊंड, सर्च इन्स्टिट्यूट, डाउनलोड्स, ऑनलाईन सिस्टीम्स, इव्हेंट्स। तर विद्यार्थी मित्रों यामध्ये आपण CETs याला क्लिक करूया, कारण आपला कॅप राऊंड अजून सुरू होणं बाकी आहे। त्यामुळे आपण CETsला क्लिक करून येथे आपल्याला अकॅडमिक इयर्स पाहायला मिळतात, पैकी 2024-25 याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपण एका लॉग इन पेजवरती जातो। लॉग इन पेजवरती गेल्यानंतर विद्यार्थी मित्रों आपल्याला CETcellचा लोगो तसेच CETcellचे कोटेशन ह्या दोन्ही बाबी पाहायला मिळतात। आपल्याला इथं लॉग इन म्हणजे साइन इन करायचं आहे। त्यामध्ये आपल्याला आपला रजिस्टर्ड ईमेल, पासवर्ड ॲड केल्यानंतर विद्यार्थी मित्रों आपल्याला इथे साइन इन याला क्लिक केल्यानंतर आपण स्वतःच्या पोर्टलमध्ये, स्वतःच्या लॉग इनमध्ये जातो। तिथे आपल्याला सर्व ज्या बाबी आहेत, जसं की आपण हॉल तिकीट येथूनच लॉग इन केलेलं आहे, लॉग इन करून मिळवलेलं आहे, डाउनलोड केलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रों पुढच्या बाबी आपल्याला तिथे त्या पोर्टलच्या लिंकमधून पाहता येतात, चेक करता येतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रों आता आपण कॅपला क्लिक करूया। कॅपला क्लिक केल्यानंतर आपल्याला यावर्षीचे अपडेट्स अजून इथे पाहायला मिळत नाहीत, म्हणजेच आपलं पोर्टल अजून अपडेट होणं बाकी आहे। आपलं CETcellचे ज्या टॅब आहेत पूर्णपणे ॲक्टिव्ह झालेल्या नाहीत, हे आपल्याला पाहायला मिळतं। विद्यार्थी मित्रों मागील वर्षीचं जे पोर्टल आहे 2023-24 हे आपल्याला इथं अवेलेबल असलेलं पाहायला मिळतं। त्यामध्ये आपण सर्च करू शकता। इथं वरती आपण सर्च केल्यानंतर आपल्याला इथे विविध कोर्सेसचे नाव दिसत आहेत। आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला BEd हे पाहायला मिळतंय, तर आपण BEdला क्लिक करूया। BEdला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जात आहोत। विद्यार्थी मित्रों येथे विविध बाबी आपल्याला पाहायला मिळतात। ॲडमिशन शेड्यूल, आपलाही कॅप राऊंड सुरू झाल्यानंतर ॲडमिशन शेड्यूल आपल्याला अशा प्रकारे डाउनलोड करता येईल। त्यानंतर आपल्या फायनल मेरिट लिस्ट ह्या सर्व बाबी, तसेच विद्यार्थी मित्रों ह्या गोष्टी आपल्याला इथून डाउनलोड करून घेता येतात। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रों आपल्याला जे इन्स्टिट्यूट, आपल्याला आपल्या आसपास कोणतं इन्स्टिट्यूट आहे, कोणते BEd कॉलेज आहेत, हे आपल्याला सर्च करता येतं। ते कशा प्रकारे करायचं हे आपण पाहू। त्यापूर्वी व्हिडिओ जर आवडत असला तर नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका। विद्यार्थी मित्रों परत आपल्याला त्या मेन पेजवरती त्या बारला टच करायचं आहे। वरती स्क्रॉल करून सर्च इन्स्टिट्यूट हा जो आपला इथं आपल्याला टॅब दिसतोय त्याला आपण क्लिक करूया। टॅब ओपन झालेला आहे। त्यामध्ये विद्यार्थी मित्रों आपण कोणत्या विषयासाठी ॲडमिशन घेणार आहात, म्हणजे डिपार्टमेंट नेम, यामध्ये आपण क्लिक करून पाहूया कोणते ऑप्शन्स आहेत आपल्याला। तर विद्यार्थी मित्रों
आपल्याला माहीत आहे B.Ed हे हायर एज्युकेशन अंतर्गत आपल्याला आलेलं पाहायला मिळतं, म्हणून आपण B.Edला क्लिक करूया. त्यानंतर विद्यार्थी मित्र कोर्स नेम, आपल्याला B.Edमध्ये कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे. B.Ed आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्र, त्यामध्ये जनरल B.Ed आहे, त्यानंतर B.Ped आहे, त्यानंतर इंटिग्रेटेड B.Ed म्हणजेच BA B.Ed BSc B.Ed आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर विद्यार्थी मित्र B.Ed M.Ed 3 इयर इंटिग्रेटेड कोर्स, हे विविध कोर्सेस जे आहेत यापैकी विद्यार्थी मित्र आपलं जनरल B.Ed जे आहे ते आपल्याला फक्त B.Ed या टायटलने इथे पाहायला मिळतं आहे, त्याला आपण क्लिक करूया. त्यानंतर अजून आपल्याला सब कोर्स असं विचारलेलं आहे, तर B.Edमध्ये आपल्याला कोणतं B.Ed, मराठी B.Ed पाहिजे आहे ज्याला आपण जनरल B.Ed म्हणतो, किंवा स्पेशल B.Ed पाहिजे आहे ज्याला आपण विशेष B.Ed असं म्हणतो, तर आपण जनरल B.Edला क्लिक करूया. त्यानंतर विद्यार्थी मित्र इन्स्टिट्यूट स्टेटस, कोणत्या प्रकारचे इन्स्टिट्यूट आपल्याला पाहिजेत त्याला आपण क्लिक करूया. आपल्याला फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसचे सर्च करायचे असतील त्याला क्लिक करता येईल. गव्हर्नमेंट कॉलेजेस ॲडेड, युनिव्हर्सिटी ॲडेड, युनिव्हर्सिटी मॅनेज कॉलेजेस, त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेज अनॲडेड कॉलेजेस म्हणजेच विनाअनुदानित कॉलेजेस, त्यानंतर विनाअनुदानित कॉलेज, फक्त विनाअनुदानित कॉलेज जे आहेत विद्यार्थी मित्र ह्याची संख्या आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोस्टली पाहायला मिळते. म्हणजेच मॅक्झिमम जे कॉलेजेस आहेत विद्यार्थी मित्र अनएडेड कॅटेगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तसेच डीम्ड युनिव्हर्सिटीज आपल्याला पाहायला मिळतात विद्यार्थी मित्र. त्यात काही विद्यार्थ्यांची विचारणा होती की आपल्याला डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जर अभिमत विद्यापीठ आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये ॲडमिशन घ्यायला आपल्याला CET लागेल का, तर विद्यार्थी मित्र ह्याचं उत्तर आहे 100% लागेल. म्हणजे कोणतंच असं कॉलेज नाही आहे, कुठल्याही कॅटेगरीमधलं कॉलेज नाही की जे तुम्हाला बिना CETचं ॲडमिशन देऊ शकेल. आणि तीसुद्धा CET विद्यार्थी मित्र त्या वर्षातल्याच एकच वर्ष त्या CETचा मार्क मेमो चालत असतो. आपल्याला जे प्रोग्रेस कार्ड ज्याला आपण मार्क मेमो असं म्हणतो, तर विद्यार्थी मित्र ते एकच वर्ष चालतं, ही गोष्ट या अनुषंगाने आपण लक्षात घ्यावी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपल्याला कॉलेजेस सर्च करता येतात. त्यानंतर आपल्याला इथं स्टेटस एक सर्चसाठी काय करावं लागेल, क्लिक करावं लागेल. त्यानंतर मायनॉरिटी स्टेटस, आपल्याला कुठले कॉलेजेस पाहिजे आहेत किंवा ऑल कॉलेजेसला आपल्याला ओके करायचं असेल तर आपण इथं वरती ऑल त्याला सिलेक्ट करूया. त्यानंतर ऑटोनॉमी स्टेटस, कुठल्या कॉलेजेसला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर विद्यार्थी मित्र ऑल त्याला आपण राहू देऊया. आणि नंतर आपण म्हणूया सर्च. आता सर्चला क्लिक करताच आपण लिस्टवरती पोहोचतो. विद्यार्थी मित्र हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रपरिवारामध्ये याची लिंक शेअर करा. तर आपल्याला B.Ed कॉलेज संदर्भात इथं विद्यार्थी मित्र पहिला कॉलम सिरियल नंबर, दुसरा कॉलम 2 हे कॉलेज आपल्या तितकेसे महत्त्वाचे नाहीत विद्यार्थी मित्र. तर कॉलेज नेम तिसरा कॉलम आपल्यासाठी महत्त्वाचा, म्हणजे चौथा कॉलम आहे तो पहिला चौथा. त्यानंतर कोर्स टाईप, कुठल्या प्रकारचा आपल्याला कोर्स निवडायचा आहे, तर आपलं B.Ed अंडर ग्रॅज्युएशन ह्या कोर्स अंतर्गत येतं, हे लक्षात घ्या. आपल्याला M.Ed किंवा M.Ped करायचं असेल तर ते PGमध्ये आहे, तर ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएट असं म्हणतो. त्यामध्ये कोर्स नेम आपला कोणता आहे, जनरल कोर्स, आपण वरती जनरल निवडलं त्यामुळे इथं B.Ed आपल्याला आलेलं पाहायला भेटतं. आणि कॉलेजचे ॲड्रेसेस, अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपल्याला कॉलेज सर्च करता येतात. सर्व महाराष्ट्रातील कॉलेजेस तुम्ही एकाच क्लिकमध्ये इथे पाहू शकता. मग आपल्या जिल्ह्यात कोणतं कॉलेज आहे, आपल्या विद्यापीठांतर्गत कोणते कॉलेजेस आहेत ते आपण सहजपणे चेक्स करू शकता, तर ते आपल्याला पाहता येतील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र कॉलेज काय करायचे आहेत, चेक करायचे आहेत. विद्यार्थी मित्र अजून आपल्या सर्व टॅब ज्या आहेत त्या फोर्सफुली सुरू झालेल्या नाही आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यानंतर डाउनलोड्स आहे, हा ऑप्शन आपण पाहूया. डाउनलोड्समध्ये काय काय दिलं आहे, तर विविध जे आपल्या नोटिसेस निघतील, आपले टाईम टेबल. विद्यार्थी मित्र आपली CET झालेली आहे, पुढचा कॅप राऊंडचा टाईम टेबल आल्यानंतर आपल्याला तो इथेच पाहायला मिळेल. त्यानंतर गव्हर्नमेंटचे विविध जे रेग्युलेशन्स आहेत, रूल्स आहेत, ज्याला आपण रिझोल्युशन्स असं म्हणतो, हेही आपल्याला इथे चेक करता येतील. त्यानंतर ज्याला आपण प्रॉस्पेक्ट असं म्हणत असतो विद्यार्थी मित्र, इन्फॉर्मेशन ब्रॉशर, तेही आपल्याला इथं पाहायला भेटेल. B.Ed CET जे आपण पुढे आता गेलेलो त्या स्टेपमधून आपण पुढे, तर B.Ed CETचा मार्किंग स्कीम सिलेबस येथे आपल्याला अवेलेबल असलेला पाहायला मिळतो. तर सर्व बाबी विद्यार्थी मित्र आपल्या एका क्लिकवरती आहेत, ही बाब आपण लक्षात ठेवा. तसेच विविध ज्या आपल्या CET संदर्भात, म्हणजेच आता ॲडमिशन संदर्भात म्हणूया आपण, कारण कॅप पोर्टल आपलं रिझल्ट आल्यानंतर लगेच चालू होईल. तर विद्यार्थी मित्र ॲडमिशन संदर्भातल्या सर्व ज्या नोटिफिकेशन्स असतील, विविध टॅब्स असतील, त्याबद्दल आम्ही वेळोवेळी आपल्याला माहिती देत राहू. ही महत्त्वपूर्ण माहिती नक्कीच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तसेच विद्यार्थी मित्र आस्क प्रगती हे एक आपल्यासाठी हेल्पिंग फोल्डर असल्याचं पाहायला मिळतं. याला क्लिक करून आपण त्या प्रमाणात आपले प्रश्न जे आहेत
ते इथे मांडू शकतो, सांगू शकतो आणि CET सेल त्याला त्वरित आन्सर करत असतं, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तसेच CET सेलचा जो ईमेल आहे तोही आपल्याला या कारणासाठी म्हणजेच आपल्या अडचणीसाठी वापरता येतो. तसेच विद्यार्थी मित्र, आपल्याला अडचणी असल्यास आपण डायरेक्टली आमच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करू शकता, ज्याचे उत्तर आपल्याला दिली जातील, जे आपल्यासाठी मदतगार असतील, हेल्पफुल असतील. अशाच प्रकारच्या अजून व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा. तसेच विद्यार्थी मित्र, मागील 2 वर्षात आपण ज्या TETसाठी प्रतीक्षेत होता, ती TET विद्यार्थी मित्र लवकरच लॉन्च होईल. नोटिफिकेशन त्याचं लवकरच येईल. त्याचे व्हिडिओ लेक्चर्स आपण सुरू केलेले आहेत. तर जे विद्यार्थी BEd पास आहेत, DEd पास आहेत, DTED पास आहेत, त्यांना नक्कीच ही लिंक शेअर करा, जेणेकरून आपले आगामी व्हिडिओज त्यांना उपयोगी ठरतील. तसेच आपल्या BEd कॅप राऊंडसाठी सुद्धा आमच्या चॅनलला लिंक राहा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.